तुम्हाला जर असं वाटत असेल ना की माझ्या जीवनामध्ये बाबा जन्मल्यापासून माझ्या जीवनामध्ये संघर्ष आणि संघर्षच आहे, तर मग तुम्हाला एकच सांगायचं आहे, देवसुद्धा हिरोचा रोल कुणालाही देत नाही. विलनचा रोल असा म्हणजे त्याचा चेहरा जरी व्यवस्थित नसला ना तरी त्याला विलन बनवता येतं, परंतु हिरो किंवा हिरोईनचा रोल हा चेहरा आणि सगळं काही बघूनच हिरो किंवा हिरोईनचा रोल दिला जातो. म्हणजे आपल्याला जर हिरो व्हायचं असेल ना तर आपल्याला फायटिंग शिकलं पाहिजे, सगळं काही शिकलं पाहिजे की नाही, तेव्हा कुठं आपण हिरो होणार ना. आणि आपण जर असं म्हटलं ना की माझ्या जीवनामध्ये रोजच टेन्शन, रोजच संघर्ष आहे, तर मग देवाने काहीतरी तुझ्यामध्ये खास आहे म्हणूनच संघर्ष दिला आहे, हा विचार आपल्या डोक्यामध्ये लवकर लगेच आणायचा. कारण की का, संघर्षसुद्धा स्वतःहून असा कुणाकडे जात नाही. ज्याची कॅपॅसिटी पेलण्याची ना त्याच्याकडे संघर्ष आणि दुःख जात असते. म्हणून कधी म्हणायचं नाही की मला संघर्ष का, मला टेन्शन का आणि मीच गरीब का. अहो, आपल्याला शून्यातून उभं राहण्यासाठी देवानं घेतलेली आपली परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये नक्कीच आपण पास होणार ही देवालासुद्धा गॅरंटी आहे, डायरेक्टरला. म्हणून आपलं ऑडिशन आपण कसं द्यायचं त्या डायरेक्टरला आपण ठरवायचं. कारण की का, संघर्ष आलाय ना चुटकीमध्ये आपण त्याला नाहीसं करून टाकायचं. कारण की एवढी जर हिंमत आपण जर ठेवली ना काहीच आपल्या जीवनामध्ये दुःख राहणार नाही. मेन म्हणजे दुःख नसेल तर आपल्याला सुखाची किंमत कळू शकत नाही. आणि सहज हो दुःख पण सुखाला काय म्हणतं की हे सुखा, तू आल्यानंतर लोक तुझे फुलांनी स्वागत करतात आणि मी गेल्यानंतर मात्र नाकं मुरडतात. मग सुख त्याला सहज दुःखाला म्हटलं, अरे दुःखा, तुझ्यासारखा महत्त्वाचा व्यक्ती मी आजपासून कधीही पाहिलेला नाही. कारण की सुखामध्ये त्यांना ना देव आठवतो ना त्यांना आपली माणसं आठवतात, परंतु तू एक असा पाहुणा आहे की तू गेल्यानंतर लोकांना लगेच माझी माणसं, माझा देव, हे परमेश्वरा, हे भगवान, आमचं हे पूर्ण कर, आमचं संकट जाऊ दे. म्हणजे याच्यामध्ये त्यांना माणसाची आणि देवाची नक्कीच किंमत कळते. परंतु मी दारात गेल्यानंतर सगळे काही स्वार्थी होतात का नाही. म्हणून तुझ्यापेक्षा भाग्यवान हे दुःखा कोणीच नाही आहे. कारण मी गेल्यानंतर मला कोणी हौशीने स्वागत जरी केलं तरी आपल्या माणसाची आठवण कोणीच काढत नाही. म्हणून हिंमत ठेवा. सुख दुःख हे येतच असतं, जीवन आहे. जीवनाला सुख दुःखाशिवाय मज्जा अजिबात नाही. पण ती पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे की नाही हे आपण आपलं ठरवायचं. आणि डायरेक्टर आपली कितीही ऑडिशन घ्याऊ द्या तर त्याच्यामध्ये पास होऊन दाखवायचं. आणि संघर्ष हा आपल्या जीवनातून कायमचा निघून गेला पाहिजे, असं काहीतरी करून दाखवायचं. म्हणून हिंमत ठेवा. जीवनामध्ये संघर्ष कराल तरच या समाजामध्ये टिकाल, नाही तर संघर्ष करणार नाही ना ह्या समाजामध्ये तुम्हाला शून्याची किंमत राहणार आहे. म्हणून संघर्षाशिवाय जीवनात काहीच म्हणजे काहीच नाही.